काय मग मंडळी, तुमच्याकडे थंडी वगैरे आहे का? आमच्याकडे तर खूप आहे बुवा, की संध्याकाळी ना हँडवॉश वगैरे करायचं असलं ना तरी पण एवढं जीवावर येतं ना की आता थंडीमुळं. पण माझ्या वीरचा हा पाण्यात खेळूनही खूप सारा उत्साह असतो बरं का. असं कपडे घालायला सुद्धा एवढा त्रास देत होता मला आज, कारण त्याला आहे ना त्याच्या बाबांसोबत जायचं होतं रोडवर चक्कर मारायला. मग त्याला काढून दिलं. मग काय मस्त म्हटलं चला आता आपण स्वतःची तयारी करू. तर पण आहे ना केस विचारता विचारता बघितलं केसांचा नुसता झाडूच झाला होता. आणि उद्या आहे ना तसे पण आहे ना हेअर वॉश करायचं होतं मला. मग मस्त केसांना तेल लावून घेतलं आणि बघा अशी चंपू चंपू दिसत होते मग मी. आणि मग स्वयंपाकाच्या अगोदर आहे ना 1-2 ड्रेस इस्त्री करायचे होते, तेच करून घेतले. तरी पण आहे ना वीरचे पप्पा सकाळी जो शर्ट घालायचा असेल ना तो इस्त्री करून घेता परत. म्हणजे बघा भाऊ, आपल्या कामाची काही किंमतच नाही राव. आणि जेव्हा त्यांच्या या कामाची गरज असेल ना तेव्हा तर कामाला हात नाही लावणार. माणसांचं ना सगळं मूडवर असतं बरं का, आपल्या मूडशी त्यांना काही घेणं नसतं. पण चला असो. मग संध्याकाळी स्वयंपाकाचं म्हणजे ना उसळच बनवली होती लाईट वेट. आणि 2 बाजरीच्या भाकरीच टाकल्या होत्या, कारण ना चपात्या थोड्याफार होत्या. तसं आहे ना आजकाल बाजरीच्या भाकरीवर जास्त बेत चालू आहे आमचा, कारण ना थंडीचं ना बाजरीची भाकर खावीशी वाटते. मग आता आपण इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.